हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की छोटंसं का असेना पण आपलं स्वतःचं हक्काचं एक घर असावं, आणि या दोघांचं पण होतं, सगळ्यांचंच असतं आणि ते लवकरच पूर्ण झालं। दिवाळीमध्ये त्यांच्या घराची पूजा झाली। त्यांचा एक छोटासा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे, बहिणीच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून। तर आज ही माझी छोटी बहीण आहे बबली आणि हे आहेत भाऊजी। तर आज या व्हिडिओमध्ये आपण ह्यांच्या घराची होम टूर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। बबलीने छोटीशीच पण खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे पहा दारात। आणि खूप मोठी सोसायटी आहे, सोसायटीमध्ये टोटल 12 बिल्डिंग आहेत आणि वातावरण तर इतकं छान आहे, असं वाटतं की आपण पिकनिकला आलोत की काय। तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, नक्की पहा। तरी ते लिफ्ट आहे आणि सेकंड फ्लोअरवरती आहे 1 BHK फ्लॅट बबलीचा, तळोजात राहते ती। आणि हा खालून वरती येण्यासाठी जिना आहे पहा। प्रत्येक फ्लोअरवरती 4-4 फ्लॅट आहेत आणि हे पहा बाहेरून असं छान दिसत आहे हॉलचा लुक पूर्ण। तर खूपच छान दिसतोय बाहेरून। तर चला आता आत जाऊन पाहूया कसं कसं अरेंज केलेलं आहे पहा तिने सर्व। तर हा सिंगल बेड आहे इथे आणि कॉर्नरमध्ये आहे हा मोठा फ्लॉवर पॉट आहे। वरती आहेत लालबागचे गणपती बाप्पा, TV आहे हा इथे आणि खाली आहे टेबल, एक टेबल आहे त्याच्यामध्ये खाली तिने सामान ठेवलेलं आहे पहा। त्याला ड्रॉवर आहेत, कप्पे आहेत आणि फ्लॉवर पॉट मला तर खूप आवडला आणि त्याच्यात ना छान पिंक आणि व्हाईट कलरची फुलं आहेत, ते कॉम्बिनेशन फार छान आहे। आणि इकडे पहा ही 7 घोड्यांची फ्रेम आहे आणि पूजाच्या वेळी ना हे बबलीच्या हाताचे ठसे पूर्ण घरात असे लावलेले आहेत पहा, घरातल्या लक्ष्मीचे ठसे। तर ही समोर विंडो आहे, विंडो खूप मोठी आहे आणि विंडोला हे पडदे पण छान कलरचे बसवलेले आहेत पहा, मरून आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे। आणि सगळ्यात मेन गोष्ट घरात काय असते की घरात ना असा सूर्यप्रकाश दिवसभर असा मुबलक असायला हवा, म्हणजे काय होतं घरात छान प्रसन्न आनंदी असं वातावरण राहतं पहा। आणि मग त्याच्यामुळे काय होतं घरातले माणसं पण छान आनंदी आणि प्रसन्न राहतात। चला आता हा तिचा सोफा कम बेड आहे। आता किचनमध्ये जाऊया, आता किचन पाहूया। किचन थोडंसं छोटं आहे आणि किचनमध्ये हे पहा एक पिण्याच्या पाण्याचा नळ आहे, एक सांडपाण्याचा नळ आहे। हा किचन ओटा आहे, किचन ओट्यावर पण एक विंडो आहे। इकडे तिचं ही आहे रॅक आहे छोटंसं वरती, त्याच्यामध्ये तिने ताटं तांबे वाट्या काय तिला रोज लागणारं साहित्य ठेवलेलं आहे पहा। हे आहे देवघर। हा इकडे आहे फ्रीज आणि भिंतीमध्ये तिनं बरंच अंतर ठेवलेलं आहे पहा। तुम्ही पण असंच करा जेणेकरून फ्रीजच्या कंप्रेसरला छान हवा लागेल। आणि हे देवघरातील देव आहेत पहा। असा हा पूर्ण किचनचा लुक आहे, हे तुम्ही पाहू शकता। आणि किचनच्या इकडे समोर ना टॉयलेट बाथरूम, इकडे बेडरूम आहे पहा। चला माझ्यासोबत कनेक्ट राहा। तर बेडरूम आहे, बेडरूम बरीच मोठी आहे, हॉल आणि बेडरूम मोठी आहे आणि किचन थोडंसं लहान आहे। आणि बेडरूमला अटॅच गॅलरी आहे पहा, गॅलरी पण बरीच मोठी आहे। हे पूर्ण लोखंडी ग्रिल बसवलेलं आहे पहा गॅलरीला आणि कबुतराची जाळी पण बसवलेली आहे, कबूतर येऊन घाण करू नये म्हणून। वरती कपडे वाळू घालण्यासाठी दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि ह्या खुर्च्या टाकलेल्या आहेत पहा। तर सकाळी सकाळी वातावरण तर खूप छान असतं, तर अशा वातावरणात छान इथे बसून ना चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते पहा। तर ते सुख इथं येऊन भेटते। तर इथे आहे आपलं हे मशीन आहे कपडे धुण्याची, हे वॉशिंग मशीन। त्यानंतर मॉब, स्टूल असं काही थोडंफार सामान तिने गॅलरीत ठेवलेलं आहे।
जास्त काही पसारा तिने केलेला नाही, जेवढं लागेल तेवढंच सामान तिनं घेतलेलं आहे. तर असंच करायला हवं, जास्त पसारा काय कामाचा. तर ह्या लग्नात दिलेल्या काही वस्तू आहेत पहा, बेड, कपाट आणि हे कम्प्युटर आहे, तर ते भाऊजीला लागतं काम करण्यासाठी. तर अशी ही बेडरूम आहे पहा. विंडो तर खूप मोठी आहे बेडरूममध्ये, त्याच्यामुळे प्रकाश असा तुम्ही पाहू शकता. लाईटची अजिबात पूर्ण घरात गरज लागत नाही. आणि पडदे इथं पण तसेच होते, मरून आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन, तसेच होते पडदे. आणि हा बाळकृष्ण श्रीकृष्णाचा फोटो आहे छोटासा. तर अभंग आणि आदर्श दोघे लपाछपी खेळत होते त्या पडद्याच्या पाठीमागे, आणि त्यांनी ओढून काढलेला आहे तो पडदा. आता तिला ते ड्रिल मशीन आणून होल करून बसवावं लागेल पूर्ण पडदा. तर हॉलमध्ये हे झुंबर आहेत पहा, आणि संध्याकाळी हे झुंबरचं लावल्यानंतर हे दिवे इतके छान दिसत होते ना, आणि मला तर खूप आवडले, म्हणून हा छोटासा व्हिडिओ त्याचा पण मी घेतलेला आहे. तर हे असं आहे माझ्या बहिणीचं छोटंसं घर आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि ही घोड्याची फ्रेम पण लावलेली आहे पहा. तर घोड्याच्या संदर्भात, फ्रेमच्या संदर्भात पण सांगते की घोडे हे आत पळालेले पाहिजेत घराच्या आत, आणि त्याच्यात उगवता सूर्य, आणि 7 घोडे असायला हवेत पहा. असं आहे, घोड्याची फ्रेम पण असायला पाहिजे घरात, चांगलं असतं म्हणतात. संध्याकाळी घरी येताना पहा, मुलांच्या काकांनी आईस्क्रीम आणलेला आहे फॅमिली पॅक, आणि चॉकलेट फ्लेवर आहे. अभंग आणि आदर्श दोघांनाही हा फ्लेवर आवडतो. आता खूप मोठा फॅमिली पॅक आहे, त्याच्यामुळे आता सगळे आम्ही आता आईस्क्रीम फस्त करतो पहा. आता सगळी नाही काय करतो. आईस्क्रीम कशी आहे, कोणाला आवडली? आता आम्ही आईस्क्रीम फस्त करतोय, तोपर्यंत तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.